नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण परिमळ हा जो पाठ आहे ज्याचे लेखक आहेत प्र के अत्रे। मुळात प्र के अत्रे हे मराठी साहित्यातले मोठे आणि प्रथितयश लेखक आहेत, कारण साहित्याचं जे दालन आहे, मुळात जे वैभव आहे तेच मुळात प्र के अत्रे यांनी निर्माण केलेलं आहे। प्रल्हाद केशव अत्रे असं त्यांचं पूर्ण नाव। परिमळ, आता परिमळचा अर्थ नेमका काय होतो तर परिमळ म्हणजे आपण सामान्यपणे सुगंध, ज्याला गंध आहे, ज्याला सुवास आहे, अशा शब्दाचा अर्थ म्हणजेच परिमळ। पण हा परिमळ नेमका कोणाचा आहे, तो कोणासाठी संबोधला आहे आणि का वापरला आहे, परिमळ या शब्दाचा प्रयोग करण्यामागचं कारण नेमकं काय आहे, असे सगळेच प्रश्न तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडले असणारच। परंतु परिमळ या शब्दाचा जरी अर्थ सुवास असला तरी हा सुवास साहित्याचा आहे, हा गंध शब्दांचा आहे आणि या शब्दांच्या गंधासोबतच ज्या एका अशा व्यक्तिमत्वाची किंबहुना ज्या एका व्यक्तीच्या लेखणीची एक साथ या शब्दाला जोडली गेली आहे, ती व्यक्ती म्हणजेच बहिणाबाई। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, या म्हणणाऱ्या संत बहिणाबाई चौधरी आपल्या आहेत। किंबहुना माझी माय सरस्वती मले शिकविते बोली, अशा म्हणणाऱ्या आपल्या बहिणाबाई, या बहिणाबाईंच्या कविता या आजच्या 21व्या शतकामध्ये समृद्ध ठरल्या। अर्थात ज्यांच्या एक एक शब्दावरती, एक एक त्यांच्या काव्यावरती, एक एक वाक्यावरती, बहिणाबाईंच्या प्रत्येक साहित्यावरती आज लोक PhD करतायत आणि याचं एक वेगळा आनंद आपल्या मराठी साहित्यामध्ये आज ओतप्रोत वाहतोय। कारण ज्यांना माहितीही नव्हतं, ज्या निरक्षर होत्या, ज्यांना शिक्षण म्हणजे काय याची माहिती नव्हती, त्या जागरूक नव्हत्या फारशा शिक्षणाविषयी, तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रतिभेतनं, प्रतिभा या त्यांच्यामध्ये फार महत्त्वाची होती। आणि म्हणूनच एक अशी व्यक्ती की ज्याच्यामध्ये ओतप्रोत अशी प्रतिभा दडलेली आहे आणि त्यांनी एक आपल्या मराठी साहित्यासाठी एक वेगळं विश्व, वेगळं दालन त्यांनी उघडं केलं। आणि एक बोलतात की आपल्या जमिनीमध्ये मोहराचा हंडा सापडावा, त्याप्रमाणे त्यांच्या कविता ह्या जुन्यामध्ये पण तशाच आहेत, जुन्यामध्येही ते चमकतात आणि नव्यामध्येही ते झळकतात, अशा आपल्या बहिणाबाई चौधरी। आणि या बहिणाबाई चौधरींचं जे साहित्य आहे, ते साहित्याशी जो परिमळ शब्द आहे, त्याची जी एक फोड आहे किंबहुना त्याचं जे एक उलगडा आहे, तो या अनुषंगाने होतो। आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली ही प्रस्तावना आहे। खरं तर हा जो पाठ आहे परिमळ, हा पाठ असा नाही आहे, परंतु बहिणाबाईंची गाणी हा काव्यसंग्रह आहे आणि या काव्यसंग्रहासाठी जी प्रस्तावना लिहिली गेली ती प्रस्तावना म्हणजे हा पाठ आहे परिमळ। बहिणाबाई चौधरींच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख। मग आता काव्यप्रतिभा म्हणजे नेमकी कोणती काव्यप्रतिभा, तर ती एकतर ग्रामीण म्हणजे जी रुरल आपण जे बोलतो गावाकडची ग्रामीण जीवनशैली असेल आणि कृषी जीवन। आता कृषी जीवन म्हणजे काय, तर जे शेती जीवन आहे, कृषी शेती, तर जे शेती निगडीत, शेती संबंधित जे जे म्हणून ज्या समस्या आहेत, जे जे म्हणून जे प्रश्न आहेत, जी जी परिस्थिती आहे, या प्रत्येक सगळ्या प्रवाहातलं, प्रत्येक पैलूमधलं, प्रत्येक पदरामधलं चित्रण त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये केलं। आणि म्हणूनच अशा एक प्रकारे यथार्थपणे ज्यांनी आपली प्रतिभा मराठी साहित्याला अर्पण केली, ती या बहिणाबाई चौधरी, त्यांच्यावरती खरं तर प्रत्येक मराठी विद्यार्थ्याचा, मराठी शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक आदर असायला हवा, एक प्रणाम असायला हवा आणि त्याचीच मानवंदना म्हणून ठरावी की काय। आणि म्हणूनच प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांनी उर्फ आचार्य अत्रे यांनीच ती प्रस्तावना त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाला, बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला त्यांनी अर्पण केली आहे, वाहून दिली आहे। यानंतर त्यांच्या कवितेमध्ये अर्थात माणुसकी, निसर्गाशी समरसता आणि श्रद्धा, तसेच खेड्यातील समूह जीवन असा सगळ्याचाच एक उहापोह आपल्याला पाहायला मिळतो। आता त्यांच्या कवितेमध्ये फक्त त्यांची कविता ही कविता नाही आहे, म्हणजे आपण म्हणतो की प्रतिभा आहे, त्यांच्या कवितेमध्ये एक प्रगल्भता आहे, मॅच्युरिटी आपण जी बोलतो, फक्त इथपुरतं त्यांची कविता मर्यादित नाही, तर जे समाज जीवनातले जे वास्तव आहे, मग ते माणुसकी असेल,
माणसा माणसा कधी म्हशी न माणूस, असं त्या आपल्याला प्रत्येक माणसाला ते ठाशीवपणे सांगतात. ते प्रत्येक माणसाच्या स्वभावावरती, वृत्तीवरती, प्रवृत्तीवरती बोट ठेवतात. तेव्हा त्यांना माणुसकी दिसते आणि तेव्हा माणुसकीचं खरं दर्शन काय आहे ते त्यांच्या त्या प्रत्येक कवितेतनं, त्यांच्या लेखणीतनं ते आपल्याला पुरेपूर घडवतात. यानंतर निसर्गाशी समरसता. फक्त माणूस नाहीये, तर माणूस आणि निसर्ग हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा ते शेतात जायच्या तेव्हा प्रत्येक गोष्टीला निसर्गामध्ये त्यांना काहीतरी एक अद्भुत असं काहीतरी प्रतिमा त्यांना दिसायच्या आणि त्यांच्या नैसर्गिक प्रतिमेचं वर्णन त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये केलेलं आहे. श्रद्धा, विश्वास त्यांचा खूप होता. श्रद्धा म्हणजे कोणती श्रद्धा? एकतर नैसर्गिक श्रद्धा असू शकेल आणि मग या निसर्गामध्ये देव आहे, ईश्वरी एक माया आहे, ईश्वरी भाव आहे, ईश्वरी भावना आहे, एक विश्वास आहे. या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कविता लिहिल्या आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये कुठे पांडुरंग दिसतो, तर कुठल्या कवितेमध्ये त्यांचा एक परमेश्वर दिसतो. म्हणजे ईश्वरी भाव त्यांच्या कवितेमध्ये हा यथार्थपणे पदोपदी आपल्याला आढळून येतो. हा झाला त्यांचा एक परिचय. खेड्यामधलं समूह जीवन हे सुद्धा तितकंच कारणीभूत ठरतं या गोष्टीला. आत्ता आपण बघूया या पाठातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, स्वमतामधले जे प्रश्न ते आपण बघूया आपण. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजेच बहिणाबाईंचे साहित्य हे जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे. हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता बहिणाबाईंचं साहित्य, जे मगाशी मी म्हटलं की जमिनीमध्ये मोहराचा एक हंडा सापडावा, त्याप्रमाणे बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाईंच्या कविता आपल्याला सहजपणे सापडून येतात. आणि मगाशी मी म्हटलं की एक एक त्यांच्या कवितेवरती, वाक्यावरती लोक PhD करतायत, थिसिस बनवतात, पेपर्स बनवतात. अशा प्रकारे त्यांचं म्हणजे यावरनं समजतं की त्यांच्या काव्याची प्रतिभा ही किती महनीय आहे, ही किती थोर आहे, ही किती विदात्त आहे. यावरनं आपल्याला समजतं की बहिणाबाईंचं साहित्य ही जुन्यात पण तितकंच आहे आणि नव्यामध्ये पण तितकंच ठोस, एक ठाशी वेळ झळकणार आहे. आता उत्तराची सुरुवात करताना तुम्ही असं लिहू शकता की लेखक प्र.के. अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला वाहिलेली प्रस्तावना म्हणजेच परिमळ हा पाठ आहे. मुळात लेखकांना ज्या बहिणाबाईंची गाणी सापडली किंबहुना जी बहिणाबाईंची प्रतिभा दिसली, ही त्यांच्या काव्यामध्ये आहे, ही त्यांच्या काव्यातल्या प्रतिभेमध्ये आहे, त्यांच्या स्वभावामध्ये आहे. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की मुळात बहिणाबाई या निरक्षर होत्या, त्या शिकल्या नव्हत्या, त्या साक्षर नव्हत्या. आपण ज्याप्रमाणे शिक्षण या गोष्टीला महत्त्व देतो तसं त्यावेळेस शिक्षण हे महत्त्वाचं नव्हतं. तरीसुद्धा त्यांना इतकी प्रतिभा लाभली कशी असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे तुम्ही असं लिहू शकता की शिक्षण आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी फार भिन्न आहेत. भिन्न आहेत म्हणजे काय, तर ते दोन टोकाला आहेत, वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोघांचा संबंध किंवा संदर्भ हा सारखा नाही. त्यामुळे शिक्षण आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्या भिन्न आहेत. म्हणूनच बहिणाबाईंचं साहित्य हे जरी त्यांचे शब्द हे जरी तितकेच आपल्याला विदात्त वाटतात, तितकेच आपल्याला भावपूर्ण वाटतात, अर्थपूर्ण वाटतात, त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये त्यांनी मानवी वृत्तीवर, मानवी प्रवृत्तींवर, मानवी स्वभावावर, माणसाच्या वागण्यातली जी विपरीतता जी आहे ती विपरीततेवर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. म्हणूनच जी विकृती आहे, आपण प्रकृती नाही म्हणू शकत, विकृती जी आहे या विकृतीवर त्यांनी एक चांगलं मार्मिकपणे त्यांनी कुठेतरी एक काय म्हणतात, त्यांनी एक टोचलेलं आहे. आणि असं म्हणतात की ज्याप्रमाणे जोपर्यंत माणसाचे पैलू हे ठाशीवपणे समजत नाही तोपर्यंत वास्तविकता काय असते, समाजाचं वास्तव असतं आणि माणसाचं वास्तव काय असतं हे तोपर्यंत समजत नाही. त्यामुळे इथे ते महत्त्वाचं की त्यांचं साहित्य जे आहे हे जुन्यामध्ये पण, म्हणजे कितीही जरी आपण मागे गेलो, मागच्या कालखंडामध्ये गेलो, तरीही तितकंच ते महत्त्वाचं होतं. हे त्यावेळेला पण महत्त्वाचं होतं. मग ते शेती जीवन असू दे, खेडे जीवन असू दे, खेडेगावातील त्यांच्या परिस्थिती असू दे, प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काव्य रचलेलं आहे. निसर्गामध्ये त्यांना काही वेगळं वाटलं तर निसर्गामधली जी एक काय म्हणू शकतो जी अनुभूती आहे किंबहुना जी सौंदर्य अनुभूती आहे, या सौंदर्य अनुभूतीवर पण त्यांनी स्वतःचं वेगळं मत, निरीक्षण हे त्यांनी नोंदवलेलं आहे परखडपणे. त्यामुळे जरी त्यांना वाटलं की माणूस चुकतोय, माणसाच्या वाटा चुकतायत, तरीही त्यांनी व्यवस्थितरित्या माणसाच्या एका वर्तणुकीवरती त्यांनी त्यांचं परखडपणे, स्पष्टपणे त्यांनी मत त्यांनी मांडलेलं आहे काव्याच्या माध्यमातून.
त्यामुळे जरी त्यांचं काव्य हे जरी जुन्यामध्ये चमकणारं असलं तरीसुद्धा ते नव्यामध्ये पण तितकंच झळकणारं आहे. फक्त म्हणजे आज जरी 21वं दशक आपण पाहत असतो, 21st सेंचुरी, तरीसुद्धा आजही तितकंच ते महत्त्वाचं आहे. कारण त्यातला प्रत्येक अर्थ, त्यातला प्रत्येक संदर्भ, त्यांच्या कवितेतली प्रत्येक ती प्रगल्भता असेल, प्रतिभा असेल किंवा किंबहुना ते वास्तव असेल समाजाचं, ते आजही तितकंच जळजळीत आहे. म्हणूनच आजही त्यांचं जे काव्य आहे, जे साहित्य आहे, ते तितकंच झळकणारं वाटतं. जे आधी चमकणारं होतं ते आजही तितकंच ओलं आहे, सजीव आहे, ताजं आहे आणि सक्रिय आहे. म्हणूनच त्यांचे विचार हे आजही तितकेच काय म्हणू शकतो, प्रतिभाशील वाटतात, प्रतिभावंत वाटतात. आणि अशा प्रकारे तुम्ही उत्तराचा शेवट करू शकता. दुसरं जे उत्तर आहे ते म्हणजे प्रश्न आहे तो म्हणजेच, बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. आता थोडं इथे इन डिटेल तुम्हाला लिहायचं आहे, कारण बहिणाबाई शेतात निघाल्या की त्यांचं काव्य पण त्यांच्यासोबत जातं. म्हणजे काय, तर जेव्हा जेव्हा बहिणाबाईंनी शेतीची कामं केलेली होती, मग ते पेरणीचं काम असू दे, मग ते काय कापणीचं काम असू दे, मळणीचं काम असू दे, प्रत्येक गोष्टीला त्यांनी स्वतःचं असं वेगळं काय म्हणतात काव्य त्यांनी रचलेलं आहे. आता त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये त्यांनी काय काय ओळी लिहिल्या आहेत तर ते आपण थोडक्यात बघूया. तर त्यांनी एक प्रकारे म्हणतात की कडू निंबोबी शेवटी पिकसीन कोड झाली. म्हणजे शेतामध्ये पण त्यांनी असं काही बघितलेलं होतं, निरीक्षण केलं होतं की त्यामध्ये पण त्यांनी काव्य दिसलं. किंवा पाय उचल रे बैला कर बापा आता घाई चालू दे रे रगाडनं तुझ्या पायाची पुण्य. एक प्रकारे जे शेत आहे, शिवाराचा जो काही काय म्हणतात गावगाडा काय म्हणतात, शेतीचा जो गाडा आपण जो ओढलाय तो सगळा गाडा या बैलावरती अवलंबून आहे. म्हणून त्या बैलाला जसं म्हणतात की पाय उचल रे बैला कर बापा आता घाई, आता तू घाई कर, आता आपल्याला जायचंय, विकास करायचा आहे, शेती करायची आहे, शिवार पूर्ण आपल्याला न्हावून घालायचं आहे, बहरून घालायचं आहे. चालू दे रे रगाडनं तुझ्या पायाची पुण्य आहे. त्यामुळे जे तुझं काही आहे, हे जे शेत शिवाराचं जे वैभव बघते ही तुझीच पुण्य आहे. त्यामुळे तुम्ही हे उदाहरण तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. किंबहुना हिरवे हिरवे पानं लाल फय जशी चोच आला वडाईच्या झाडाले जसं पिकं पोपट असं. जेव्हा एखादे पीक फुलून येतं तेव्हा ते पीक जणू पोपटाची चोच आहे आणि काय म्हणतात पोपटाचंच ते पीक आहे. हे ते लाल चोच ज्याप्रमाणे असते तसं ते पीक असतं आणि ते पीक जणू पोपटाची चोच आहे असंच त्यांना वाटतं. आलं वडाच्या झाडाला म्हणजे एक प्रकारे त्या रोपाला किंवा त्या झाडाला एक पीक लगडलेलं आहे आणि ते पीक जणू पोपटाची चोच आहे. म्हणजे पक्षींचं संदर्भ हाही त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला आढळतो. म्हणजे शेती आणि पक्षी किंवा शेती, निसर्ग आणि माणूस प्रत्येक गोष्टीमुळे त्यांनी एक दुसऱ्याची गुंफण अगदी यथोचितपणे एक काय म्हणतात ओघवत्या शब्दशैलीमध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणूनच त्यांची प्रत्येक कविता ही तितकीच आपल्याला ठोस वाटते आणि त्या कवितेतलं जे मार्दव आहे, कोमलता आहे किंबहुना आपण जे म्हणतो की त्यांच्या कवितेमधलं असलेलं जे सौंदर्य आहे ते फक्त शब्द त्यांनी कृत्रिमरित्या आणलेले नाही आहेत, तर ते खरेपणाने जे त्यांच्या मनातनं आलं ते आलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादी बाई जात्यावर जेव्हा ती दळण दळते, पीठ काढते किंबहुना तांदूळ जेव्हा ती दळते तेव्हा ज्याप्रमाणे पीठ सहजपणे येतं त्याप्रमाणे त्यांच्या कविता येतात. वसंत ऋतूमधला पक्षी कोकिळ ज्याप्रमाणे सहज आपलं तोंड उघडतो आणि कुहू कुहू त्याचे स्वर बाहेर पडतात, त्याप्रमाणे बहिणाबाईंचे जे शब्द आहेत तेही तसेच अगदी सहज गतीने ओघवत्या शब्दशैलीमध्ये भावविभोर अशा शब्दकळेमध्ये ते बाहेर पडतात. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा ते शेतात निघाल्या तेव्हा सुद्धा त्यांचं काव्य, त्यांचे शब्द हे त्यांच्यासोबत होते. आणि म्हणूनच असं तुम्ही लिहू शकता तुमच्या उत्तरामध्ये की बहिणाबाईंची सोबत काय असतील तर ते शब्दांचं भांडार असेल. त्यामुळे शब्दांचं दालन म्हणजेच त्यांचं वैभव आहे असं तुम्ही म्हणू शकता. या पुढचा प्रश्न म्हणजे मानसा मानसा कधी वशी न माणूस या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा भाव किंवा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता या ठिकाणी तुम्हाला मानसा मानसा कधी वशी न माणूस, आपली जी काय म्हणू शकतो जी पिढी आहे किंबहुना जी आपली समाजाची स्थिती आहे, सामाजिक स्थिती, समाज गट आहे आपला, तो असा विखुरलेला आहे. म्हणजे आपण बघितलं तर धर्म, जात, वंश, वर्ग या सगळ्याच गोष्टींनी तो एका वेगळ्या बंधनामध्ये किंबहुना त्या जाळ्यामध्ये तो एका अडकलेला आहे.
परंतु माणसाला हे कळत नाही की कुठेतरी थांबलं पाहिजे. नेमकं वास्तवाचं भान काय आहे हे माणसाला नाही आहे. म्हणून ते असं म्हणतात की माणसा माणसा कधी वशीन माणूस, तू कधी माणूस होणार, तुला माणूस पण कधी येणार. म्हणजे तुम्ही एक दाखला उत्तरामध्ये असं लिहू शकता की जेव्हा जे श्वापदं असतात, जंगली प्राणी, वाघ, सिंह असेल, हे एक वेळ म्हणजे त्यांची शिकार, त्यांचं पोट रिकामी असतं, त्यांना भूक लागलेली असते, तेव्हा पुरतं ते शिकार करतात आणि त्यानंतर ते मात्र शांत राहतात. म्हणजे बाजूला जरी ससा असेल किंबहुना एखादं कुठलं जनावर असेल, ते जरी त्यांना दिसलं तरी पण ते त्यांच्याकडे तोंड फिरवून पण बघत नाहीत. त्यामुळे हा एक भाव आहे प्राणी आणि माणसामधला. परंतु माणूस जर असेल तर माणसाचं मन हे कधी तृप्त नसतं, माणूस कधी समाधानी नसतो. माणसाला कितीही जरी दिलं तरी माणसाची लोभ ही जी वृत्ती आहे हावरेपणाची, किंबहुना काय म्हणू शकतो आपण, माणसाचा जो एक हव्यास आहे, लोभ आहे, ही लोभाची वृत्ती माणसाची कधी जाणार नाही आहे. म्हणून त्यांनी इथे माणसं काय म्हणू शकतो ठेचलंय माणसाला की तू माणूस कधी होणार आहे. माणसाच्या एक अचूक अशा पैलूवरती, स्वभावाच्या पैलूवरती, वृत्तीवरती त्यांनी एका काय म्हणतात विपरीततेवरती अचूक बोट ठेवलंय. आणि म्हणूनच माणसाची ही जी वर्तणूक आहे, माणसाचा हा जो दुर्गुण आहे, हा दुर्गुण त्यांनी या ठिकाणी ठेचून काढलाय असंच आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि हे जे उद्गार आहेत, हे उद्गार बहिणाबाईंचे हे आजच्या शतकामध्ये सुद्धा, 21व्या शतकामध्ये सुद्धा तितकेच जिवंत वाटतात, तितकेच महत्त्वाचे वाटतात. आणि समाजाला अनुसरून, समाजाला वास्तवाला अनुसरून, वास्तवाची पकड घेऊन असे त्यांचे शब्द आहेत. आणि म्हणून माणसाची वृत्ती किंवा माणसाचा जो काही भाव आहे, चुकीचा भाव आहे, दुर्गुण आहे, जो गैरभाव आहे, चुकीचा भाव आहे, त्या याच्यावरती त्यांनी अचूकपणे, मार्मिकपणे बोट ठेवलंय. आणि नेमकं माणसाला त्यांनी योग्य अशा शब्दकळेमध्ये त्यांच्या दुर्गुणाला त्यांनी पकडलेलं आहे. म्हणूनच स्वमतातले हे 3 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे वाटतात. पुढचा जो अभिव्यक्तीतला प्रश्न आहे तो म्हणजे प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा. आता प्रस्तावनेची वैशिष्ट्ये म्हणजेच काय लिहायचं आहे, तर ओव्हरऑल जो तुम्ही पाठ वाचलात, ज्या पाठातून तुम्ही गेलात, जो तुम्ही पाठ अभ्यासलात, त्यामुळे तुम्हाला वेगळं काय जाणवलं, त्यांची भाषाशैली कशी आहे, भाषिक वैशिष्ट्ये कशी आहेत, त्यातलं तुम्हाला वेगळेपण काय वाटलं, नाविन्य काय वाटलं, कुठे चूक तर वाटलं का, असं मुळीच नाही आहे. तर उत्तराची सुरुवात करताना असं तुम्ही लिहिणार आहात की प्र. के. अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी परिमळ या पाठामध्ये बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला पाहिलेली प्रस्तावना म्हणजेच हा परिमळ पाठ आहे. पाठाची प्रस्तावना लिहिताना सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलंय की एक प्रकारे जमिनीमध्ये मोहराचा हंडा सापडावा, त्याप्रमाणे बहिणाबाईंची गाणी आहेत. त्यामुळे प्र. के. अत्रे यांनी जे बहिणाबाईंच्या शब्दांचं, त्यांच्या कवितांचं, त्यांच्या संग्रहाचं जे कौतुक केलं आहे, जी प्रशंसा केली आहे, ती इतकी थोर आहे, इतकी स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे की त्यांच्या प्रत्येक शब्दकळेमध्ये त्यांचं असणारं जे काय म्हणू शकतो आपण, जे वास्तव आहे किंबहुना वास्तवाची पकड त्यांनी त्यांच्या शब्दकळेमध्ये वाहिलेली आहे, अर्पण केलेली आहे, ओतलेली आहे. त्याने तुम्ही असंही म्हणू शकता की साध्या, सरळ, सोप्या शैलीमध्ये परिमळ हा पाठ प्र. के. अत्रे यांनी गुंफलेला आहे. त्याचं त्यांनी साकार केले चित्र, किंबहुना त्यात काय म्हणू शकतो तुम्ही, त्याचा तो पाठ चितारलेला आहे योग्य शब्दांमध्ये. कुठेही असा जड शब्दांचा वापर त्यांनी केला नाही आहे. म्हणजे प्रत्येक आपलं लिखाण प्रभावी व्हावं यासाठी वेगळा कुठला अट्टहास, वेगळा कुठला प्रयत्न आचार्य अत्रे यांनी केलेला नाही आहे, किंबहुना तसं तो दिसत नाही आहे पाठाच्या माध्यमातून. तर समोरच्याला समजेल अशीच एक इच्छा, एक उत्कट भावोत्कटता त्यांच्या शब्दांमध्ये, त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या लेखणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, आढळून येते. यानंतर तुम्ही असंही लिहू शकता की बहिणाबाईंची थोरवी गाताना, बहिणाबाईंच्या कवितेची महती सांगताना, त्यांच्या प्रतिभा त्यांची उलगडताना त्यांनी कुठेच असे जड, बोजड शब्द वापरले नाही आहेत, जेणेकरून खूप असे काय म्हणू शकतो अनाकलनीय शब्द जे आहेत, किंबहुना आपण जे म्हणू शकतो की समजत नाही आहेत, अशा शब्दांचा वापर त्यांनी कुठेच केला नाही आहे. जे लिहिलंय ते सरळ, साध्या, सोप्या, सोज्वळ भाषेमध्ये लिहिलंय. त्यामुळे प्रत्येक शब्दातला भाव आणि भावना ही प्रत्येक पदोपदी म्हणजे वाचताना ते सहजपणे उलगडून तर येतच, पण जी प्रतिभा जी आहे
शेवटी त्यांनी प्रतिभावंत म्हणजे एक काय म्हणतो प्रतिभाशील अशाच वृत्तीने त्यांनी परिमळ या पाठाचं लेखन त्यांनी केलं आहे. आणि म्हणूनच त्यांची भाषिक वैशिष्ट्य ही आपल्याला या ठिकाणी खूप गहिरी वाटतात, खोल वाटतात, सकस वाटतात आणि तितकीच गहन वाटतात. यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्य लिहा. जे आता मी मगाशी म्हटलं की बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाईंची कविता हे किती सखोल आहेत, म्हणजे विचारांची जिथे मती खुंटते अशा प्रकारच्या त्यांच्या कविता आहेत, त्यांच्या रचना आहेत. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या प्रत्येक रचनेमध्ये माणसाची वाईट काय चांगलं काय हेही त्यांनी सांगितलं आहे. शेतामध्ये त्यांचं जीवन असेल, कृषी जीवन असेल, किंबहुना त्यांचं ग्रामीण जीवन असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये बहिणाबाईंच्या काव्याचा एक यथोचितपणे कस लागलाय. म्हणूनच काय की त्यांची काव्यप्रतिभा ही मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जुन्यात पण तितकीच चमकते आणि नव्याच्या बैठकीमध्ये पण तितकीच झळकते. म्हणजेच त्या दोन्ही काळांची जोड त्यांच्या काव्याला पुरेपूर काय म्हणू शकतो पूरक ठरते, पुरेशी ठरते. तर बहिणाबाईंच्या या कवितेमध्ये त्यांनी कुठेच असं अवजड किंवा बोजड शब्दांचा वापर केलेला नाही आहे. आपलं काव्य, आपली कविता ही मृदू वर्णामध्ये यावी, किंबहुना ती थोडी मार्दव याच्यामध्ये यावी, त्या कवितेला थोडंसं गेय प्राप्त व्हावं, अशा कोणत्याच ह्याच्यामध्ये खास खळग्यामध्ये त्यांची कविता अडकलेली नाही आहे वा ती फसलेली नाही आहे. तर जे आहे ते सच्चेपणाने, वास्तविकतेने त्यांनी समाजासमोर त्यांच्या साहित्यातनं मांडलेलं आहे, त्यांच्या शब्दातून त्यांनी अधोरेखित केलेलं आहे, प्रतिबिंबित केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य काय असेल तर त्यांची ती अहिराणी बोली आहे. म्हणूनच जेव्हा मगाशी मी म्हटलं की माझी माय सरस्वती मले शिकविते बोली, मले, मला, किंवा अरे संसारे संसारे जसा तवा तवा चुल्यावर जेव्हा हाताला चटके तवा मिळते भाकर, प्रत्येक गोष्टीतला त्याचा भाव वेगवेगळा आहे. किंवा आपण त्यांची आणखी रचना बघितली तर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता भत्त भुईवर गेलं गेय आभायात. म्हणजे काय तर एक प्रकारे आत्ता पाखरू इथे होतं, आभाळ कधी गेलं, त्याने झेप कधी घेतली मला माहीत नाही, त्यामुळे गेलं गेलं आभायात, आभायात आभाळात, किंबहुना आता भत्त भुईवर, भत्त होतं जमिनीवरती होतं, कधी उडालं आकाश. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये एक सौंदर्य आहे, प्रत्येक शब्दामध्ये एक वेगळी चपखलता आहे. त्यामुळे हे त्यांनी असं आवर्जून किंवा मुद्दाम होऊन आणलेला भाव नाही आहे, तर तो आंतरिक भाव आहे. आणि म्हणूनच त्यांची अहिराणी बोली हे त्यांच्या काव्याचं एक वेगळं काय म्हणू शकतो गमक, त्यांच्या कवितेचं गमक म्हणावं लागेल, त्यांच्या प्रतिभेचं यश म्हणावं लागेल. आणि म्हणूनच त्यांची कविता ही कोणत्याही बाबतीमध्ये जुन्यातही चमकते आणि नव्यातही तितकीच ती ठासून झळकते. आणि अशाप्रमाणे त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य किंवा त्यांच्या या परिमळ पाठाबद्दल, परिमळाचा जो अर्थ आहे तोच मुळात सुवास अशा अर्थाने होतो. आणि हा जो परिमळ आहे, हा जो सुवास आहे, हा प्रत्येक त्यांच्या लेखणीतनं, शब्दातनं, त्यांच्या प्रत्येक शाब्दिक भावातनं, त्यांच्या संदर्भातनं, विचारांमधनं तो वाहतोय. अशा प्रकारे हा पाठ आहे. आणि प्र के अत्रे यांनी उत्तमपणे त्यांनी त्या पाठाला सजवलेलं आहे. त्यामुळे असे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपण चर्चा केलीच आहे. हे प्रश्न अतिशय सोपे आहेत आणि हे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण यातला कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थित सराव करा. तोवर वळूयात पुढच्या पाठाकडे.